नमस्कार. आज पुन्हा आपण यम नियम म्हणजे योगाकडे पुन्हा आपण त्याचा अभ्यास, त्याचा विचार करतोय. गेल्या वेळेला आपण यम बघितले. आज आपण थोडेसे नियमांकडेही लक्ष देऊया. नियमांमध्ये पहिला आहे शौच. शौच याचा अर्थ स्वच्छता, शुद्धता. याचाच अर्थ असा की शरीराची आणि मनाची दोन्ही शुद्धता इथे अभिप्रेत आहेत. म्हणजे मग काय? इथे शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे की स्वच्छता करता करता अशी स्थिती येते की त्या योग्याला, जो साधक आहे, त्या साधकाला आपल्या स्वच्छतेची जाणीव अधिकाधिक तीव्र होते आणि आपणच सगळ्या अव्यवस्थेला आणि घाणीला, म्हणजे जी काय अव्यवस्था उत्पन्न झाली आहे, जी काय घाण झाली आहे, तिला आपणच जबाबदार आहोत असं एक वाटायला लागतं. हा केवळ एक भ्रम किंवा अशा स्वरूपाचं नसतं, पण ती जाणीव असते. कारण आपण सोवळं ओवळं किंवा उष्ट खरकट या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण त्याच्या मागची खरी भूमिका आपण कधी समजून घेतलेली नसते. आपल्याला वाटतं ओरडणारे उगाचच्या उगाच ओरडतात आणि त्याच्या मागे काही तात्विक कारण नाही. त्यामुळे इथे मुख्य अर्थ असा आहे की ज्या वेळेला त्या साधकाचा स्वतःबद्दलचा अवेअरनेस वाढायला लागतो, त्यावेळेला पहिल्यांदी असं लक्षात येतं की अरे, आपण रोज अंघोळ करतो, रोज आपण आपलं शरीर स्वच्छ करतो, पण रोज मला ते स्वच्छ करायला लागतं. एक दिवस स्वच्छ जर केलं नाही तर ते सहन होत नाही. त्याच्यापासून होणारा जो उपद्रव आहे तो आवडत नाही. हे काय आहे? मग आपणच या घाणीला जबाबदार आहोत का? एका अर्थी खरं आहे. आपण घरची स्वच्छता सुद्धा आपण करतो आणि त्याच्यामध्ये ती व्यवस्था बिघडवणारे कोण असतात? आपणच असतो. थोडक्यात ज्या वेळेला योग्याला किंवा साधकाला हे जाणीव व्हायला लागते की आपणच ह्या सगळ्या दुरवस्थेला, अव्यवस्थेला जबाबदार आहोत, त्यावेळेला तो अधिकाधिक सावध होतो आणि स्वच्छतेकडे त्याची प्रवृत्ती वाढायला लागते आणि स्वतःचं शरीरही अधिकाधिक स्वच्छ असावं, स्वतःचा परिसर अधिकाधिक स्वच्छ असावा असं वाटायला लागतं. आणि त्यातून खरं म्हणजे हे सोवळं ओवळं किंवा उष्टखरकटाच्या बद्दलचा विचार हा आलेला आहे. कारण त्या साधकाला असं वाटायला लागतं की मी एवढा अमंगळ आहे की माझ्या स्पर्शाने भगवंताची ही व्यवस्था बिघडू शकेल. दुसऱ्याला आपण स्पर्श करावा, दुसऱ्याची प्रायव्हसी आपण बिघडवावी, त्याच्यातनं त्याची दैवी अवस्था आहे ती आपण बिघडवतो. त्यामुळे तो साधकच त्याच्यापासून दूर राहतो आणि त्यामुळे त्यामुळे मला स्पर्श करू नका हा त्यातला विचार नाही, मला तुम्हाला स्पर्श करा असं वाटत नाहीये असं साधक इतरांना सांगत असतो. ही त्यातली गोष्ट आहे. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा आहे. म्हणजे स्पृश्य अस्पृश्य ह्याच्यामध्ये तो म्हणजे हा विचार जो आहे तो मी अधिकाधिक स्वच्छ कसा राहील हा विचार त्याच्यामध्ये खूप आहे. त्यामुळे हा हा विचार जेव्हा इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरला गेला त्यावेळेला तो समाजामध्ये उपद्रव झाला, त्याच्यापासून गैरव्यवस्था निर्माण झाली. पण मुळात जो साधक आहे त्याला जसं जसं शुद्धता, स्वच्छता याचा अभ्यास करायला लागतो तसतसा तो आपोआपच कुठल्याही घाणीपासून दूर राहायला लागतो. घाण होणार नाही याची काळजी घ्यायला लागतो आणि ते सगळं वैयक्तिक आणि परिसराची स्वच्छता करण्यात त्याला तो ती जाणीव आणि तो विचार अधिकाधिक दृढ व्हायला लागतो. आणि म्हणून हे शौच महत्त्वाचं आहे. हे शौच नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे मग ते
मगाशी म्हटलं तसं उष्ठखर्कट असेल, पाळी संबंधीचे विचार असतील किंवा शिवाशिव म्हणजे अंघोळ केल्यानंतर सोहळं होणं हा विचार असेल. आता विचार करा ना, एखादा आता ह्या दृष्टीने जर विचार केला तर सर्जनचाही विषय तसाच आहे ना. ते ऑपरेशन थिएटर ही संकल्पनाच का निर्माण झाली? कारण ती जागा जंतुविरहित आहे. बाकी जिथे संपूर्ण व्यवहार चालतात अशी जागा त्या सर्जरीसाठी योग्य नाही आहे. तशीच माझ्या हाताचं जे इन्फेक्शन आहे, माझ्यापासून निर्माण होणारं जे इन्फेक्शन असू शकतं, ते तुझ्या या सर्जरीमध्ये अडथळा होऊ नये, त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊ नये आणि तुझी म्हणजे त्या पेशंटची ती जखम जी आहे, सर्जरी आहे ती बिघडू नये, हा त्याच्यामधला उद्देश आहे. त्यामुळे शुद्ध जो सर्जन आहे आणि तो सर्जन जरी शुद्ध स्वच्छ असला तरी त्याच्यापासून अव्यवस्था होऊ नये हा त्यातला विचार आहे. हे जसं शारीरिक स्वच्छतेबद्दल झालं तसंच मानसिक स्वच्छता. मग माझ्या मनामध्ये येणारे विचार, माझ्या मनामध्ये येणारे जे दोष आहेत किंवा षडरिपू आहेत त्याच्यापासून दुसऱ्याला उपद्रव होणार नाही, त्याच्यापासून दुसरे दुखावले जाणार नाहीत, ह्याच्यातनं तो मनाची शरीराची शुद्धता जपायला लागतो. आणि हाच त्या शौचामधला एक महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये अट्टहास नाही आहे, याच्यामध्ये स्वतःबद्दलची आणि स्वतःच्या शुद्धतेबद्दलची होणारी अधिकाधिक तीव्र अशी जाणीव आहे. आणि त्यामुळे ही स्वच्छता किंवा शौच हे नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आणखीन एक विचार असा आहे की एखादी गोष्ट एका ठिकाणी शोभून दिसते, तिथे त्याची जागा असू शकते, ती दुसऱ्या ठिकाणी वेगळी असू शकते. उदाहरणार्थ धूळ आहे, धूळ रस्त्यावर बागेत असली तर ती आपल्याला अयोग्य वाटत नाही, तीच घरात आली तर वाईट वाटते, ती आपल्याला नको वाटते. त्यातला एखादा कण जर डोळ्यात गेला तर ती आपल्याला त्रासदायक देते, त्वरित ती दूर व्हावी असं वाटतं. त्यामुळे हा विचारही महत्त्वाचा आहे. आणि तीच जर ऑपरेशन थिएटरमध्ये आली तर नक्कीच ती मोठा गुन्हा असू शकतो. त्यामुळे ती साधी धूळ एखादी गोष्ट जशी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या संदर्भाने जर झाली तर ती आपल्याला आवडत नाही, ती योग्य नाही आणि तोही भाग शौचाचा आहे. त्यामुळे शौच आता खरकटं होणं, उष्ठखर्कट ह्या गोष्टी नॅचरल आहेत, ते होणार. जिथे जेवण होणार तिथे उष्टही होणार आणि खरकटही निर्माण होणार. पण त्याची व्यवस्था योग्य प्रकारे होणं, त्याची सरमिसळ नॉर्मल इतर खाद्यपदार्थांची होणार नाही याची काळजी घेणं, ही शुद्धता आहे, ही स्वच्छता आहे. आणि या पद्धतीने विचार केला तर शौच आपल्याला नक्की कळेल. आणि त्यातून काय साध्य होईल तर सगळ्या प्रकारची शुद्धता आणि स्वच्छता आणि चुकीचा संग हा तुमच्यापासून दूर जाईल आणि साधना अधिकाधिक चांगली होण्यासाठी एक पार्श्वभूमी, एक अशी अवस्था तयार होईल. जय जय रघुवीर समर्थ.